आई आज काय स्पेशल? कांदा भजी करूया. कांदा भाजी नको, हे घे बटाटे आणि गरम गरम बटाटा वडा बनव. चालेल. बटाटा वडा बनवण्यासाठी आपण इथे एक ठेचा तयार करणार आहोत. त्यासाठी 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, आलं आणि कोथिंबीर घेऊया. हे सर्व साहित्य आपण दरदरीत वाटून घेऊया. तयार झालेली पेस्ट एका बशीत काढून घेऊया. एका बशीमध्ये उकडलेले बटाटे घेऊया आणि मॅशरच्या मदतीने आपण हे सर्व बटाटे मॅश करून घेऊया. फोडणीसाठी आपण कढीपत्ता वापरणार आहोत. तो आपण एकदम बारीक चिरून घेऊया. त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा चिरून घेऊया. छोट्या कढईमध्ये तेल घाला, त्यात राई घाला. राई तडतडली की हिंग आणि कढीपत्ता घाला. आता त्यामध्ये भिजवलेली 2 चमचे मुगाची डाळ घाला. मुगाची डाळ नरम पडली की त्यामध्ये तयार केलेला ठेचा घालूया आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूया. हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. आपल्याला ही मुगाची डाळ शिजेपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे. इकडे आपली मुगाची डाळ शिजलेली आहे. आता आपण ही फोडणी या बटाट्यांवर घालूया. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. वरून चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालूया आणि हाताच्या मदतीने हे छान असं मिक्स करून घेऊया. जोपर्यंत या बटाट्यांचा रंग एकसारखा होत नाही तोपर्यंत आपल्याला हाताच्या मदतीने हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याचा गोळाकार असा वड्याचा आकार तयार करूया. मी इकडे चपटा आकार केलेला आहे. तुम्हाला गोल ठेवायचे असेल तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. इकडे आपले वडेसुद्धा वळून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असा आकार देखील आलेला आहे. आता आपण बेसनचं मिश्रण तयार करूया. त्यासाठी 1 वाटी भरून मी इथे बेसन घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ आणि ओवा घालूया. आता त्यामध्ये गरजेपुरते पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेऊया. जोपर्यंत ह्याच्या गुठल्या फुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण खायचा सोडा घालूया आणि पुन्हा एकदा हे मिश्रण तयार करून घेऊया. आता त्यात तयार केलेला बटाटा वडा घालूया आणि गरम गरम तेलामध्ये हे तळून घेऊया. एक एक करून आपण ह्यामध्ये वडे सोडायला सुरुवात करूया. ह्यामध्ये आपण वडे सोडल्यावर गॅस मध्यम ठेवूया. साधारण दोन्ही बाजूने हे वडे शिजायला मला 6 ते 7 मिनिटे लागली. आता आपण हे वडे वरखाली करून घेऊया आणि सगळ्या बाजूने हे तळून घेऊया. आपल्या इकडे सर्व वडेसुद्धा तळून झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये बेसनचं मिश्रण तळून घेऊया. म्हणजेच याला आपण चुरासुद्धा बोलू शकतो. दोन्ही बाजूने खरपूस तळून घेऊया म्हणजे याची चटणी छान अशी तयार होईल. आपल्या इकडे चुरासुद्धा तळून झालेला आहे. मस्त असा रंग देखील आलेला आहे. आता त्याच तेलामध्ये आपण लसूण तळून घेऊया. तयार केलेल्या चुऱ्यामध्ये तळलेले लसूण, मसाला आणि मीठ घालूया आणि याचं मिश्रण तयार करून घेऊया. म्हणजे इकडे आपली लाल चटणी तयार होईल. तुम्ही इकडे बघू शकता बटाटे वडे मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि रंग तर एक नंबरच आलेला आहे. आता आपण पावामध्ये बटाटा वडा घेऊया. त्यात चुरा घालूया. नंतर लाल सुकी चटणी घालूया आणि वडापाववर ताव मारून घेऊया. तुम्हाला जर ही वडापावची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.